सलामी जोडी तर मैदानात दाखल झाली आहे. पाहूया पहिल्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जातंय. इन ॲक्शनमध्ये खूप सारे युवा खेळाडू रायगडमध्ये पाहायला मिळतात. मग सिद्धेश वासकर, अक्षय म्हात्रे, अक्षय पाटील यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. सुमित डोंगडे, निशी कर्णेकर, त्याचबरोबर करण मडवी या युवा टॅलेंटेड खेळाडूला देखील आपण या मॅचमध्ये पाहतोय. अशा प्रकारची स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सूरज पाटीलला देखील या इन ॲक्शन पाहायला मिळते. अतुल मडवी यांचा संघ पाहायला मिळतो. गावदेवी गावठाण आणि समोर जर पाहिलं तर TWJ डॉमिनेटर गुहागर रत्नागिरी जिल्ह्यातील एक मातब्बर संघ आहे. प्रशांत गरत स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत पाटील पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. मोरबीचे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्नाळा वसई परिसरातील एक स्टार खेळाडू फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत गरत मागील हंगामात खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांची राहिली आहे. पहिला बॉल टप्पा पडतोय, फिरक येतोय, यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर अधिराज्य गाजवले गोलंदाजांनी. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर निलेश बिंताडे प्रतिष्ठान धनकवडी पुणे या संघासाठी फरदीन आणि एजाज कुरेशी या दोघांसाठी देखील 500-500 रुपयाचा पुरस्कार संघ मालकांच्या वतीने दिला जाईल. तर जबेत मॅचच्या दिशेने या ठिकाणी जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे मोरबीचे संकेत गोलंदाजी करतायत. हो, टप्पा पडतोय. बॉलला मात्र पुन्हा वळण देण्याचा प्रयत्न. बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने. प्रशांत घरत यांच्यासारख्या खेळाडूला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. या अगोदर आपण करण घनसोलकरला पाहिलं. करण घनसोलकर म्हणा, संकेत म्हणा, या गोलंदाजीचं एक त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न जरूर झाले परंतु अयशस्वी ठरतायत आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. कळती झाली होती प्रशांत घरत यांची, परंतु मी वसईवरून इकडे का आलोय दाखवून देत आहेत. परंतु यावेळेला मोरबीचा जादूगार पुन्हा आपली जादू दाखवताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजाच्या मनामध्ये विचार हेच चालू असतील की आता संकेत यांचा येणारा चेंडू आतमध्ये येईल की बाहेर जाईल, कोणत्या दिशेने वळण घेईल, किती बाउन्स होईल. परंतु तोपर्यंत संकेत यांचा चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने देखील जाताना पाहायला मिळतोय. सावरतायत एका षटकारामधून संकेत पाटील. पुढे सरसावले, आमंत्रण केलं पुढे येण्यासाठी आणि थोडीशी लालूच दिली आणि जाळ्यात अडकवलं संकेत यांनी. विकेटचं पतन. समाप्ती होते. संकेत पाटील मोरबीच्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली. एक षटक, 8 धावा, 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये संकेत यांच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु हे क्रिकेट आहे, 4 षटकं अजूनही बाकी आहेत आणि नक्कीच एक मोठा संघ आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी TWJ डॉमिनेटर हा संघ करतोय. प्रथमेश ठाकरे येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. भिवंडी परिसरातील या खेळाडूकडे देखील बरंचसं टॅलेंट पाहायला मिळतं अष्टपैलू कामगिरी करत असताना. परंतु पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी स्ट्राईकवर जर पाहिलं तर राकेश प्रभू म्हणजे पोलाड आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. तर गोलंदाजीसाठी निशिकांत कर्णेकर रोहा तालुक्यातील
रोडगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे निशी कर्णेकर. मागील हंगामात जर पाहिलं तर चर्चेत आले निशी. आपल्या गावाला खेळत असताना किंबहुना विविध व्यावसायिक संघाने देखील मागे हंगामात निशी कर्णेकर यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तेच निशी कर्णेकर. पहिला चेंडू निशी यांचा वेग होता, उसळी होती, पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव तिकडे घेतली जाते. पंचांचा इशारा येतोय, घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय म्हणून तिकडे एक धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 षटकांमध्ये पाहूयात किती धावा बनवल्या जात आहेत. स्ट्राईक चेंज होईल कारण घोषांकित क्षेत्रात बॅटने लागलेला चेंडू गेलेला आहे. कालच्या दिवसातील हिरो आजच्या दिवसात देखील खेळताना पाहायला मिळतील, म्हणजेच अक्षय पाटील, अक्षय म्हात्रे. अलिबागच्या या दोन खेळाडूंना या मॅच मध्ये इन ॲक्शन आपण पाहू. पुन्हा एकदा निशी. प्रथमेश ठाकरे मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा देखील. आज वरच्या क्रमांकावर फलंदाजी देखील पाहायला मिळते. निशी कर्णेकर. निशीचा हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता, यशस्वी होत नाहीये. परंतु एक धाव तर जरूर देऊन जाईल कारण घोषांकित क्षेत्रात चेंडू पुन्हा एकदा जातोय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते. धावांसाठीचे प्रयत्न करावे लागतील परंतु तेवढं सोपंही नाहीये कारण पाऊस देखील मधून मधून सुरूच आहे. सर्वांचं लक्ष मात्र माणगरच्या या ट्रॉफीने वेधून घेतलंय कारण चांगलं मैदान, चांगलं आयोजन, चांगल्या मॅचेस, चांगले खेळाडू आणि हे सर्व पाहण्याची संधी, नामी संधी चालून आली आहे. या छाया रिसॉर्ट ट्रॉफी 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पावसाचं पुन्हा एकदा आगमन, परंतु क्रिकेट रसिक आनंद घेतील क्रिकेटचा. यावेळेला पुन्हा पुलचा फटका, परंतु पाण्यामध्ये चेंडू थांबतोय. अक्षय वेगात जरूर त्या ठिकाणी जात आहेत, पाण्यात पडले परंतु स्वतःला सावरलं. काळजी घ्या, अशा प्रकारची चित्र होतात कारण पाण्यातून तुम्हाला प्रवास करायचा आहे परंतु आपली स्वतःची काळजी घेऊन क्रिकेट खेळा हेच मी सांगेन. कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं तर ह्या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत. डबकी, पाणी, चिखल, पावसाच्या धारा स्वाभाविक आहे परंतु हे सर्व करत असताना आपली काळजी देखील घ्या. परंतु या क्रिकेटची मजा भारी आहे. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पाहूया. हो, परेश आले जरूर होते परंतु शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला. चेंडूच्या खाली आले होते बराच लांबवरचा प्रवास करत परंतु हातातून शेवटच्या क्षणी बॉल निसटलाय. स्वाभाविक आहे, त्यांचा हातही ओला असेल, बॉलही ओला होता आणि ग्रिप करू शकले नाही ज्यावेळेला कॅच आली त्यांच्याकडे. परंतु निशी कर्णेकरचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. या डावात जर पाहिलं तर आतापर्यंत एक षटकार आला प्रशांत घरत यांच्याकडून परंतु मोठ्या फटक्यापासून तदनंतर वंचित ठेवण्यात आलंय. छाया रिसॉर्ट ट्रॉफी 2022 आपण पाहत आहोत. पनवेल, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील माणगर गावामध्ये हा सोहळा रंगतोय. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, पूल करण्यासाठी प्रवृत्त करतायत परंतु ते टायमिंग करू देत नाहीयेत आणि निशी कर्णेकर यांच्या गोलंदाजीचे हेच वैशिष्ट्य आहे. यांच्याकडे देखील बॉलला वळवण्याची क्षमता आहे आणि तेच या ठिकाणी फायदेशीर ठरताना पाहायला मिळत आहेत. रोहा तालुक्यातील क्रिकेटर आहेत. रोहा तालुक्यात देखील चांगलं क्रिकेट, चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पाहूयात प्रथमेश ठाकरे आज या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतील. यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. जास्त उसळी घेतली चेंडूने, तेच पंचांनी हेरलं आणि अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर दुसरं षटक सुरू असताना 16. धावसंख्येला लगाम तर घातलाय परंतु आता पाहूयात निशी कर्णेकर, निशिकांत कर्णेकर प्रथमेश ठाकरे यांच्यासाठी. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या अवंतरच्या स्वरूपात पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक देखील, कारण उरण, पनवेल म्हणा किंवा रायगड म्हणा, खूप प्रचंड क्रिकेट प्रेम पाहायला मिळतं. क्रिकेट रसिक देखील क्रिकेटसाठी दिवाणे आहेत, लांब लांबचा प्रवास करतात आणि आजही मानगर गाठले. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका प्रॉपर आणि 6 धावा देखील त्या ठिकाणी मिळतील. प्रथमेश यांना येतोय षटकार.
निशी यांचं हे षटक जर पाहिलं तर काहीसं महागडं ठरलं. सुरुवात चांगली केली होती परंतु शेवट चांगला नाही करू शकले आणि 15 धावा खर्चित जरूर केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 23 धावा धावफलकावर पाहायला मिळते. चला त्वरा करा, निर्णय लवकर घ्यायचा आहे कारण आज फायनल मॅच देखील आजच आहे. पुन्हा एकदा संकेत यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहेत परंतु राकेश प्रभू म्हणा किंवा प्रथमेश म्हणा ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळेल ते पाहायचं या ठिकाणी. क्रिकेट रसिक हो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लांब लांबचा प्रवास करत असताना आपापल्या गावातून प्रत्येकाने मानगर गाठलाय. बॉलची स्पर्धा पाहिजे आहे, रबर बॉलची स्पर्धा पाहिजे आहे. टॉस करण्यासाठी विनंती असेल अधिराज उर्जित वडगर सँडी एसपी विरोधात दीपक इलेव्हन भांडूप रायगड. यावेळेला देखील टायमिंग नाही करू शकले. पोलार्ड एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. निशी कर्णेकर आले, चेंडूची फेकी करतील, एक धाव तिकडे मिळेल. गती परिवर्तन म्हणा किंवा चेंडूला वळण देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे संकेत यांची कारण रीड करणं थोडंसं अवघड जातं अशा प्रकारची गोलंदाजी ज्यावेळेला असते आणि ती संकेत यांच्याकडे आहे. परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध करण्यासाठी प्रथमेश ठाकरे देखील सिद्ध आहे, नक्कीच इकडे आले आहेत. त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे म्हणून आज त्यांनी ही स्पर्धा गाठली आहे. यावेळेला पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात वाईट बॉल आहे प्लस अतिरिक्त धाव देखील मिळेल आणि धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. गावदेवी गावठाण एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला TWJ डॉमिनेटर गुहागर. कमी गतीचा चेंडू होता, जागा बनवली, थोडेसे सफल झाले, मिड विकेटला पाठवलं, खराब चेंडू होता, येतोय षटकार. बत्तीस मोठी उसळी घेते. तिसरं षटक सुरू आहे. समीर नार्वेकर आणि स्वप्नील नार्वेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर भोईर यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि खास या क्रीडा स्पर्धेसाठी आपण मयूरजी उपस्थित राहिलात तर त्याबद्दल आपला विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने छाया रिसॉर्ट ट्रॉफीमध्ये सन्मान केला जातोय. मयूरजी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर अमोल जितेकर यांचा देखील विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. आपले हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला टप्पा थोडासा पुढे होता, वेग थोडासा जास्त होता आणि त्यामुळे मोठा फटका नाही मारू शकले परंतु एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. ती म्हणजे तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 33. ॲव्हरेज धावसंख्या जर पाहिली कांचनजी तर 70, 75, 80 च्या दरम्यानच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या काही अपवाद वगळता. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेत असताना संकेत भावमुद्रा टिपताना पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in ची टीम त्यांच्या बॉलला वळण देण्याचा प्रयत्न करतात, चांगल्या पद्धतीने फिरक देण्याचा प्रयत्न. रबर बॉल जसं आपण म्हणतो ना की वजनाने हलका असतो तसा तो टप्पा पडल्यानंतर जास्त फिरतो देखील, वळतो देखील. परंतु राकेश प्रभू पोलार्ड असे खेळाडू आहेत ज्यांनी अगदी सुप्रीमो चषकाची मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील मिळवलेली आहे. पोलार्ड या नावाने ओळखले जाणारे खेळाडू यावेळेला लांबच लांबवर फटका खेळण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. पोलार्डची पॉवर सिक्सर. TWJ डॉमिनेटर त्यांचं स्वतःचं ॲप देखील आहे आणि त्यांचे गुणलेखक त्या ॲपवर देखील गुणलेखन करतायत. टॉस करण्यासाठी अधिराज उर्जित वडगर
आणि दीपक 11 भांडूप दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित यायचंय. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा षटकार तर आलाय, त्यातून सावरावं लागेल कारण षटक क्रमांक 3 आहे. 39 धावा झाल्या आहेत. यावेळेला पोलार्डची पुन्हा एकदा पॉवर, यावेळेला समोरच्या दिशेने सिक्सर. तो पत्ता करतो फुल पॉवरफुल. तिसऱ्या षटकात 22 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या 45 वर जी ॲव्हरेज सरासरी आहे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आता यानंतरच्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या असतील. कुणाच्या हातात, चला लवकर निर्णय घ्या, आयोजन कमिटीच्या वतीने कळवलं जात आहे. तर पाहूया गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कैलास पोरजी अनुभवाकडे गेलेत करण मडवी यावेळेला. कारण नुकतंच जर पाहिलं तर उसरगरच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं होतं. त्यामुळे कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते पाहायचं आहे. हे षटक खूप निर्णायक असणार आहे. धावसंख्या आता चांगली सुरुवात थोडीशी अडकळती झाली होती परंतु आता रिदम पकडलाय. प्रथमेश यांनी देखील जर पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार खेळलेत. राकेश प्रभू यांनी 2 षटकार खेळलेले आहेत. आता जम बसलाय या खेळाडूंचा. या ठिकाणी दिग्गज खेळाडू संजय पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. आम्ही या छाया रिसॉर्ट ट्रॉफीमध्ये संजयजी आपलं मनपूर्वक स्वागत. भव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. ओहो, आसमानी टोला पाठवला समोरच्या दिशेने. 6 षटकार. चांगला फटका प्रथमेश यांच्या बॅटमधून. यावेळेला जर पाहिलं तर थोडासा दबाव पाहायला मिळेल कारण फटके आलेत. एक मोठा फटका आलाय, त्यानंतर व्हाईट बॉल येतोय. अनुभव आहे कैलास पोरजी, धानसर गावाचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष टिकून आहेत. आता मात्र त्यांनाही कमबॅक करावं लागेल कारण धावसंख्या जर पाहिली तर 50 ओलांडली आहे. कमी गतीचा चेंडू अखूट टप्प्यात होता आणि प्रथमेश ठाकरे आपल्या नावाचा डंका पिटतायत. षटकार. क्रिकेटची स्पर्धा सर्वांची मन जिंकून घेणारी स्पर्धा. मैदान अतिशय सुंदर, स्पर्धा ही तेवढी सुंदर पाहायला मिळते. धावसंख्या 58 झाली आहे आणि चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. प्रथमेश ठाकरे खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. TWJ डॉमिनेटर मध्ये मी का खेळतोय सिद्ध करतायत स्वतःला. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, कॅच. वा, खूप चांगल्या पद्धतीने झेल मात्र त्या ठिकाणी घेतला जातोय. सिद्धेश वास्कर यांच्याकडून विकेट येते. प्रथमेश बाद.
यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक शेवट जर पाहिलं तर चांगला होताना पाहायला मिळतोय. करण रावरे वर आलेले आहेत. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं आहे. अधिरात उर्जित वडगर आणि दीपक 11 भांडूप दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण त्वरित यायचं आहे. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न खेळला जातोय समोरच्या दिशेने. शुभम डाकी गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता शेवटचा आणि अंतिम षटक मात्र या ठिकाणी सुरू आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती तब्बल 65 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. राकेश प्रभू यांची या षटकातील भूमिका खूप निर्णायक असणार आहे. कशा प्रकारचं आक्रमण करतायत, कशा प्रकारची कामगिरी करतायत ते या ठिकाणी पाहावं लागेल. यावेळेला आक्रमण लांबच लांबवरचा पोलार्डचा पॉवरफुल फटका षटकार. सुरुवात त्यांनी अडकळती केली होती. पहिल्या सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे 6 चेंडूवर केवळ 7 धावा त्यांनी केल्या होत्या. परंतु तदनंतर जो विध्वंस केलाय, कारण 4 षटकार तदनंतर राकेश प्रभू म्हणजेच पोलार्ड यांनी खेळलेले आहेत. शुभम यावेळेला विकेट नाही करू शकले आणि सुदैवी राहतात मी म्हणेल गोलंदाज, कारण धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 72 धावांवर. जी ॲव्हरेज धावसंख्या आहे म्हणजे 70 ते 80च्या दरम्यान, तिथपर्यंत मात्र हा संघ देखील येऊन पोहोचलाय. परंतु सुरुवातीला तसं वाटत नव्हतं, कारण 2 षटकात केवळ 23 धावा होत्या. पहिल्या षटकात 8च धावा होत्या. परंतु तदनंतर प्रथमेश आणि राकेश प्रभू यांनी केलेली कामगिरी जबरदस्त होती. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर. पंच वाईट बॉल कळवतायत. बघता बघता धावसंख्येने उसळी घेतली. एका चांगल्या सन्मानजनक स्थितीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 5 षटकांची लढत आहे. धावसंख्या 73 झाली आहे. TWJ डॉमिनेटर गुहागर रत्नागिरी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूला फिरक देण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि धावबाच्या रूपात खेळाडू बाद होतात आणि वाईट बॉल देखील.
राधे एंटरप्राइजेस चिर्लेच्या स्पर्धा म्हटलं तर नाईट स्पर्धा म्हटलं तर चिर्ले उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर येतात. असे भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजक दीपक शेठ पाटील या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर उद्योजक क्रिकेट प्रेमी विजय शेठ खारकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत. आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा परिषद राजेंद्रजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पहिला डाव जर पाहिला तर या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या डावाच्या संपल्यानंतर धावसंख्या 84 झाली आहे. 85 धावांचं टार्गेट मात्र TWJ डॉमिनेटर या संघाने गावदेवी गावठाण उरण संघाच्या समोर ठेवलंय. पाहूया हे धावसंख्येचं टार्गेट पार केलं जाईल की नाही याचं उत्तर दुसऱ्या डावात मिळणार आहे. परंतु त्या अगोदर आमंत्रित करील अधिराज उर्जित वडगर म्हणजेच सँडी SP आणि विरोधात दीपक 11 भांडूप रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. महाराष्ट्रभर झाली आणि ज्यांच्या महबूब बैलाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असे दीपक शेठ पाटील या ठिकाणी येत आहेत. त्यांचे हार्दिक असं स्वागत. रायगडचे कॅप्टन आले विजय शेठ खारकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विनंती असेल या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी संघनायक यायचंय. अधिराज उर्जित वडगर सँडी SP. चला टॉस करण्यासाठी आयोजकांकडून ताकीद येते. आपण टॉस साठी आले नाही तर ओव्हर कमी केल्या जातील. जो संघ उशिरा येईल त्या संघाची. आणि जशी या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्या आवाजाचा या स्पर्धेला आणि या मॅचला साथ चढवण्यासाठी मी आमंत्रित करेल या ठिकाणी हरीश पांड्या सरांना. हॅलो, सन्मान्य राजेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. अधिराज उर्जित वडगर सँडी SP आणि दीपक 11 भांडूप रायगड या दोन्ही कॅप्टननी नाणेफेक कक्षाकडे संपर्क करायचा आहे. 84 रन्स ऑफ 5 ओव्हर्स. भगवा डौलाने फडकतोय आणि तिरंगा सुद्धा डौलाने फडकतोय. हर घर तिरंगा ऐसा अभियान भारत सरकार मार्फत. क्या खूबसूरत नज़ारा है, आप देख सकते हैं. लहराते हुए पेड़, हरियाली और रायगढ़ की खूबसूरती को आप छाया रिसोर्ट ट्रॉफी मानगर से इसका सीधा प्रसारण आप सभी लोगों तक जाता हुआ. यूट्यूब के तमाम दर्शकों का स्वागत. लंच टाइम के बाद थोड़ा सा अगर आप हमसे रब्ता कर चुके हैं, हे आपले सर्व पाहुणे तुम्ही बघत आहात. आज मोठ्या संख्येने बॉस फायटर अजनबी ओवळे आणि प्रॅक्टिस ग्रुपतर्फे आयोजित ही मर्यादित षटकांची पावसाळी रबरी बॉल स्पर्धा आणि बघा आता 4 ओव्हरचे सामने होतील. जर टॉसला तुम्ही नाही आलेत तर दीपक 11 भांडूप रायगड आणि अधिराज उर्जित वडकर सँडी SP. रायगड आलाय, चला लवकर या. प्रज्योत अंभीरे नेवर की पहली गेंद और इस बार बढ़िया स्ट्रोक था सुमित दोंगड़े का. करण मडवी और सुमित दोंगड़े
गावदेवी गावटन उरण की कामयाबी का बहुत बड़ा सहरा उनके सर पर बंधा है। अंबीरे की गेंद और इस बार देखिए हाइट कम फाइट ज्यादा से ज्यादा रन का वादा सुमित दोंगड़े। मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, यहां तो क्रिकेट का रंग चढ़ा है। स्कोर 6 विदाउट लॉस। एक और बढ़िया स्ट्रोक, इस बार भी गेंद हवा में है, गेंद के नीचे फील्डर लॉन्ग ऑन पर। अब ये कैच छूट गया, बिल्कुल हाथ से जैसे समंदर की रेत फिसलती है वैसे फिसल गई और फायदा हुआ वहां पर सुमित दोंगड़े का। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 सुमित दोंगड़े। टारगेट को पूरा करने के लिए सुमित दोंगड़े की बड़ी पारी खेलना बहुत जरूरी है। जैसे राकेश प्रभु ने पहली पारी में खेला था, 85 रन बनाने हैं 5 ओवर में, 17 का रिक्वायर्ड रन रेट है। हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक लगाने पड़ेंगे, तब जाकर 60 वो बनेंगे और फिर बाकी के सिंगल डबल। मेरे ख्याल से 85 इज गेटेबल। इस बार एक और ऊंचा गगनचुंबी शॉट है, लेकिन गेंद के नीचे फील्डर, लेकिन देखते रह जाएंगे सुमित दोंगड़े। चाबुक शॉट। गेंदबाजी को तार तार करते हुए 2 6 लगाए। सुमित दोंगड़े के टी शर्ट के पीछे नंबर भी है 006 और वो 6 जिस तरह से लगा रहे हैं, अगर 006 लिखा है मतलब 6 6 लगाएंगे तो ये मैच जीत जाएंगे, ऐसा मुझे लग रहा है। द पावर ऑफ 6, सुमित दोंगड़े, द लिटिल मास्टर ऑफ गावदेवी गावटन उरण। एक और, अब देखिए प्रज्योत अंबेरे की गेंदबाजी को पूरी तरह से तहस नहस कर दिया सुमित दोंगड़े ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 20, तीसरा 6। राजेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सुमित दोंगड़े। सन्मान्य राजेंद्र पाटील साहेब, आपलं स्वागत आहे, आपलं शुभ हस्ते। दीपक 11 भांडूप रायगड आणि अधिराज उर्जित वडगर सँडी SP हा सामना रंगणार आहे। प्रथम फेरीतला हा शेवटचा सामना 5 षटकांचा। स्कोर 20 विदाउट लॉस। इस बार एक्सप्रेस बॉल थी, बिल्कुल जड़ में यॉर्कर बॉल थी और उस पर 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 21। प्रज्योत अंबीरे के और ये आपण बघत आहात नाणेफेकीचा कौल फिरोज शेख आणि समोर तर रायगडने नाणेफेक जिंकलेली आहे। दीपक प्रतिष्ठान भांडूप रायगड। करण मडवी ऑन नॉट सुमित दोंगड़े 21 ऑफ 6। 6 की 6 बॉल सुमित दोंगड़े ने के लिए। अब स्ट्राइक पर भी वही है सुमित दोंगड़े और नया ओवर लेकर आ रहे राकेश प्रभु। राकेश प्रभु एक ऑलराउंडर प्लेयर है, जब बैटिंग का काम किया तो लिफ्ट थे, अब बॉलिंग में स्पीड ब्रेकर बनना होगा। लेकिन सामने सुमित दोंगड़े, जिनको रायगढ़ का मिस्टर 360 कहा जाता है, अब तक बहुत ही दिलकश स्ट्रोक्स खेले हैं और जो कैच छूटा वो बहुत महंगा पड़ सकता है यहां पर TWJ डोमिनेटर गुवागर रायगढ़ टीम को, पालघर टीम को। इस बार फुल टॉस बॉल थी, मिस टाइम किया, ऑफ साइड पर जाती हुई एक्स्ट्रा कवर की बॉल थी, 1 रन पूरा किया। दूसरा रन लेते समय बच गए सुमित और अब स्ट्राइक पर आएंगे करण मडवी। करण मडवी, सुमित दोंगड़े, युवा सेना चषक गोरेगांव से ये टीम बहुत जबरदस्त फॉर्म में आई। इसके अलावा 70-70 बैश सूरत में जो प्रदर्शन था गावदेवी गावटन उरण का, बहुत ही लाजवाब।
कई टूर्नामेंट्स की विजेता उपविजेता रही है ये टीम, और जिस तरह नीलेश दादा भिंताड़े धनकवड़ी पुणे टीम है, बिल्कुल उसी तरह की ये गावदेवी गावठन उरण टीम है. वन ऑफ द फाइनेस्ट प्रोग्रेस मेकिंग टीम्स इन इंडिया. स्कोर 22, चेजिंग 85. अब देखिए करण मडवी ने यहां पर रबर स्टैंप लगा दिया राकेश प्रभु की बॉल पर. ये लगा उड़न खटोला, 6 रन. करण मडवी इस वक्त बल्लेबाजी का लुत्फ उठाते हुए. सबसे बड़ी बात है 85 रन है तो क्या हुआ, 85 रन बनाने हैं तो सामने हमारे पास 30 बॉल भी तो है. ये पॉजिटिव सोच है. और करण मडवी भी अब सुमित दोंगड़े की तरफ फॉर्म में आना, ये गावदेवी गावठन उरण के लिए बहुत खुशी की बात है. दोनों बैटर अब लय में आ चुके हैं. राकेश प्रभु की चुनौती यहां पर 28. इस बार गेंद को थोड़ा धीमा किया था. अब ये उनका अनुभव है, हाई राइज बॉलिंग एक्शन, लेदर बॉल क्रिकेट का अनुभव, और कोटनी वॉल्श जैसा बॉलिंग एक्शन है. हाई रिलीज एंड डॉट बॉल, बिंदी गेंद 28. इस बार एक और बेहतर बॉल थी, और राकेश प्रभु अब गेंदों को थोड़ा स्लो कर रहे. युवा खिलाड़ी और एक तरफ तजुर्बेकार खिलाड़ी, यह सबसे बड़ा फर्क है. एक तरफ जोश, एक तरफ होश, एक तरफ जुनून, एक तरफ परिपक्वता. इस तरह का क्रिकेट इस वक्त पिच के ऊपर. इस बार बिल्कुल पैर के ऊपर आक्रमण था राकेश प्रभु ने, अब वो आजादी नहीं दी थी. लेग बाय, स्कोर 29. 29 without loss, chasing 85 in 5 overs. आज के दिन का ये चौथा मुकाबला. इसके बाद 4 मैच और है. छाया रिसोर्ट ट्रॉफी 2022, आयोजक बॉस फाइटर ओवड़े, अजनबी ओवड़े प्रैक्टिस ग्रुप. पहला इनाम 1,50,000 रुपए और क्रिस्टल कट ग्लास की छाया रिसोर्ट ट्रॉफी. दूसरा इनाम 75,000 रुपए और छाया रिसोर्ट रनर अप ट्रॉफी. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द मैच, बहुत सारे इनामात. इस बार राउंड द विकेट आए, कैच आउट का खतरा. कैच तो छूट गया वहां पर, लेकिन दूसरा रन पूरा जरूर कर लेंगे. डेंजर एंड की तरफ दौड़ रहे करण मडवी, लेकिन पहुंच गए आखिरकार. ये अच्छी बात थी. कैच की कोशिश अच्छी थी वहां पर, लेकिन कोशिश के लिए कोई यहां पर इनाम नहीं है. मैच जीतने पर ही इनाम है. 2 overs 31. अठरा चेंडू 54 धावा. 18 चेंडूमध्ये 54 धावा पाहिजे. हर बॉल पे 3 रन. यहां से कम मतलब देखिए, सुमित दोंगड़े ने अब तक 3 6 लगाए, करण ने 1 लगाया. सुमित को 3 और 6 लगाने ही पड़ेंगे. 85 रन बनाते समय अगर 6 6 लगते हैं तो 36 हो जाते हैं. बाकी के आपको ऑफ कोर्स बनाने हैं. हर रन इंपॉर्टेंट है, केवल 6 से ही मैच नहीं जीता जाएगा, लेकिन 6 जो है फासले को जल्दी तय करेंगे. नया ओवर लेकर अब एक बार फिर से मौका दिया गया है प्रज्योत अंबीरे को. ये एक अच्छी सोच है कैप्टन की कि एक ओवर भले ही खराब गया हो, एक ओवर खराब होने से बॉलर खराब नहीं होता. ये सोच बहुत सही है. आपने देखा होगा इंटरनेशनल क्रिकेट में भी कभी बुमराह, उसको भी ज्यादा रन जाते हैं, लेकिन रिपीट होता है. सो यू गॉट टू रिपीट योर मेन स्टे बॉलर्स. प्रज्योत अंबीरे के पेस को देखते हुए देखिए राकेश प्रभु कितना पीछे खड़े एज अ विकेट कीपर. इस बात तुम्ही दोंगड़े, बल्ले का अंदरूनी सिरा 1 रन. स्कोर 32. 17 चेंडू 53 धावा. 17 balls 53 to win.
स्कोर 32। करण मडवी 5 बॉल 8, सुमित दोंगड़े 8 बॉल 23। करण मडवी इस बार बहुत ज्यादा ऊपर, लोअर फुल टॉस बॉल है, कैच करने के लिए 3 लोग जा रहे हैं वहां पर। अब देखिए तीनों के बीच में गेंद ने टप्पा खाया, रन लेने का प्रयास, और यहां पर अंडर एंड थ्रो पर आउट होते हुए करण मडवी। आखिरकार जहां जरूरत नहीं थी वहां विकेट गिर गया करण मडवी का। सिद्धेश वास्कर 70 बैश में बहुत अच्छा प्रदर्शन करण मडवी और सिद्धेश वास्कर का रहा था। नहीं, एक चीज तो है, ये 34 for 1 मैं से मीना से न साकी से न पैमाने से दिल बहल जाता है जब आप आते हैं छाया रिसोर्ट में। तो इस बार दोंगड़े खेलते हुए इन फ्रंट ऑफ द स्क्वायर 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं वहां पर। इस बार बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग बहुत अच्छी थी, 1 को 2 में तब्दील किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 36 for 1। सुमित दोंगड़े 9 गेंदों में 25 पर खेलते हुए। अभी भी एक असमंजस सी स्थिति है, बड़े स्ट्रोक जो 6 लग रहे थे वो अब थोड़ा सा रुक से गए हैं, लेकिन देखना होगा। सिद्धेश वास्कर जुड़े हैं करण मडवी की जगह पर, एक ताजगी लेकर आते हैं सिद्धेश वास्कर और करण मडवी। 2 फ्रेश और रिफ्रेशिंग क्रिकेटर है गावदेवी गाउटन। रन के इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और अब जाकर ये चौका भी बच गया। सो स्कोर नाउ 37 for 1। अब 14 गेंदे 48 रन, 14 चेंडू 48 धावा, कम से कम 5 6 चाहिए 14 गेंदों में अगर मैच जीतना है। इस बार लोअर फुल टॉस था, बल्ले की जड़ से लगी गेंद, 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके, आउट होने का खतरा था लेकिन पहुंच गए। जी हां, ये डबल रन्स भी काम में आ सकते हैं। 39 for 1, 39 एक बाद 39 for 1। 13 गेंदों का खेल शेष है, 13 चेंडू 46 धावा, 13 बॉल्स 46 to 1। इस बार भी बराबर से स्ट्रोक लगा नहीं पाए, 1 रन पूरा किया और 1 से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा, यानी कि अब सिचुएशन खराब है। बघा थर्ड मॅनला जिथे कॅमेरामॅन उभा आहे छत्रीच्या खाली, तिथे जे प्रेक्षक आहे जरा बाजूला हो, कारण कॅमेरा खूप महाग आहे। एखादा धक्का लागल्याने कॅमेरा तुटू शकतो आणि कॅमेरामॅनचं नुकसान होऊ नये। tenniscricket.in आपल्यापर्यंत हा सामना पोहोचवत आहेत, प्लीज त्या छत्रीच्या बाहेर या प्रेक्षकांनी। 12 गेंदों में 45 रन, 12 balls and 45 to win। सुमित दोंगड़े 10 बॉल 26, सिद्धेश वास्कर 2 बॉल 3। बॉलिंग बहुत अच्छी रही है, पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 10, तीसरे ओवर में 9। अब नया ओवर लेकर आ रहे हैं। या
बसले छत्री जरा खाली करा, कॅमेराला अडथळा होऊ नये. हां, छत्री खाली करा प्लीज. हां, चालेल. थँक्यू. एक्सप्रेस बॉल और वाइड बॉल दी जाएगी ऐसा लग रहा है. अंपायर हमारी तरफ मुड़ रहे हैं. 12 बॉल्स 44 रन, 12 चेंडू 44 धावा. देखिए पेस अच्छा था नए गेंदबाज धनित राउत का. ये वो ओवर है जहां पर कुछ उम्मीद की जा सकती है. गावदेवी गाउटन उरन द्वारा, एक नए गेंदबाज है लेकिन अच्छा पेस है उनके पास. TWJ डोमिनेटर गुहागर पालगर इस बार ऑन द राइज खेला है. बॉल हवा में काफी समय तक गेंद के नीचे. घरत ने बल्लेबाज को भेज दिया परत. तो तालुका क्रिकेट में जो कल मैचेस हुए उसमें उनका प्रदर्शन बहुत सराहनीय रहा है. अच्छी हाइट भी है. इस बार बैकफुट पर जाकर पंच और एक आसान सा कैच. यहां पर आउट हो गए अक्षय पाटिल और धनित राउत को मिलती हुई एक और सफलता. पहली बॉल पर थोड़ा सा आधे अधूरे मन से खेला ऐसा मुझे लगा, क्योंकि जो हाइट है उसके हिसाब से शॉट को फिनिश करना चाहिए था. बल्ले का फॉलो थ्रू पूरा नहीं था और एक बेहतरीन कैच के जरिए आउट हो गए एक्स्ट्रा कवर पर अक्षय पाटिल. नए बैटर है परेश ठाकुर. हैट्रिक पर है धनित राउत और उनके टी शर्ट पर जो लोगो है वो लोगो यही कहता है जस्ट डू इट, कीजिए. क्या धनित राउत हैट्रिक ले पाएंगे? जस्ट डू इट. 41 for 3. गावदेवी गाउटन उरन 2 विकेट जल्दी खो चुकी है. गुच्छों में विकेटें. इस बार परेश ठाकुर वाइडिश मिड विकेट की तरफ खेलते हुए 1 रन और. स्कोर आगे बढ़ता हुआ 42 for 3. यानी कि अब 9 गेंदों में 43 रन, 9 चेंडू 43 धावा. आतापर्यंत 21 चेंडू मध्ये 42 झालेत आणि आता 9 मध्ये 43. इस बार बल्ले का बाहरी सिरा और गेंद गई सड़क पर. 1 रन. 43 for 3. 8 balls 42 to win. 8 चेंडू 42 धावा. आठ चेंडू 42 धावा. एक और बेहतर बॉल. धनित राउत देखिए इस टीम के ट्रम्प कार्ड साबित होते हुए. और सुमित दोंगड़े ने पहले ओवर में जो स्टार्ट लिया था वो स्टार्ट अब थोड़ा धीमा हो गया है. पहले ओवर में 21 रन, दूसरे ओवर में 10, तीसरे ओवर में 9 और इस ओवर में अब तक केवल 4 रन.
तो मेरे ख्याल से ये सब अब तक का सबसे बेहतरीन ओवर कहा जाएगा, क्योंकि इसमें 2 बैक टू बैक विकेट भी गिरे, केवल 4 रन दिए ध्वनित राउत ने। लेकिन सुमित दोंगड़े 1 मैन शो, बिल्कुल सफेद रबर बॉल को भेज दिया मैदान के बाहर आनंद फानंद में 6 रन के लिए। छह बॉल 35, 6 चेंडू 35 धावांची गरज। कॉम्पिटिटिव क्रिकेट में चाहे टेस्ट मैच हो, चाहे वनडे हो, चाहे T20 हो, चाहे T10 हो, या रबर बॉल हो, चाहे टेनिस बॉल हो, 6 बॉल में 35 चेस करना, इससे बड़ा पराक्रम हो ही नहीं सकता। सहा चेंडू 35 धावा, 6 balls 35। और सबसे बड़ी बात है, सुमित दोंगड़े स्ट्राइक पर नहीं है। स्ट्राइक पर है परेश ठाकुर और सामने है प्रथमेश ठाकरे। सिंगल, 5 चेंडू 34 धावा, 5 चेंडू 34 धावा, 5 balls 34 to win। सिंगल, 4 चेंडू 33 धावा, लेग बाय आहे, 4 चेंडू 33 धावा, स्कोर 52 for 3। चेस करते समय टीमें 50, 52, 56 तक जा रही है, लेकिन 70, 72, 74, 85 चेस नहीं हो पा रहा है। क्या फिर भी टॉस जीतकर फील्डिंग लेना चाहिए? यह भी 1 लाख रुपए का सवाल है। इस बार कड़क बॉल 27, 3 चेंडू 27 धावा। सिंगल, 2 चेंडू 26 धावा, 2 balls 26 to win। सुमित दोंगड़े क्रीज में डीप जाकर इस बार एक और बढ़िया हल्ला, छपरा तोड़ छक्का, आलीशान 6। सुमित ने 5 6 लगाए। मैं अपना वादा 6 6 का पूरा करूंगा, लेकिन बाकी के लोग पूरा नहीं कर पाए। 13 गेंदों में 39 पर, और यहां इसके साथ अब ये मैच जीत लिया है बहुत बड़े फर्क के साथ। 19 रन से ये विजय हासिल की है। अभिनंदन TWJ डोमिनेटर गुवाकर पालगर, हार्ड लक गावदेवी गाउटन ऊरन, और इस मैच के मैन ऑफ द मैच हैं राकेश प्रभू, 16 चेंडू 41 धावा। सामनावीर राकेश प्रभू यांनी यायचं आहे। राधे एंटरप्राइजेसचे सन्मान्य दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत सामनावीरचा। राकेश प्रभू जरा इथे लवकर या। 17 चेंडू 41 नाबाद, आणि हे नाबाद धावा संघाच्या जवळपास 50% धावा एकटा राकेश प्रभूंनी काढले।